मी माझं उदाहरण देतोय. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना माझे जे कोणी जवळचे मित्र आहेत त्यांना आवर्जून माझ्या माघारी विचारा. महाराष्ट्रात पहिला येशील असं मला म्हणतो ते महाराष्ट्रात पहिला येशील. तितका अभ्यास सुद्धा होता माझा. मग जो मुलगा महाराष्ट्रामध्ये पहिला येऊ शकतो, जो एवढा डिझर्विंग होता, त्याला अपयश आलं, जो तुमच्या समोर बसतोय, तुम्हाला काहीतरी चार गोष्टी सांगतोय, मग मी स्वतःला संपून घ्यायला पाहिजे होतं का मला एखाद्या क्षेत्रामध्ये अपयश आलं म्हणून? कारण मला एकच गोष्ट माहिती होती की स्पर्धा परीक्षा हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे माझं आयुष्य नाहीये. तात्पुरत्या अडचणीवरती काढलेलं परमनंट सोल्युशन म्हणजे आत्महत्या. म्हणूनच मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की जी लोक आत्महत्या करतात किंवा ज्यांच्या डोक्यामध्ये आत्महत्येसारखा विचार येतो ती लोक खरंच पळपुटे असतात. म्हणजे बघा ना, तुम्हाला जोपर्यंत चांगलं काय वाईट काही समजत नाही तोपर्यंत तुमच्या आई वडिलांनी तुमची परवरिश करायची. कुटुंबाची तुमच्या खांद्यावरती जबाबदारी नसते, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नसतं, आर्थिक गोष्टींचं टेन्शन नसतं. म्हणजे तुम्ही 22-23 वर्षाचे होईपर्यंत निवांत जगायचं. आणि जेव्हा तुमच्यावरती कुटुंबाची जबाबदारी पडते, जेव्हा आता कळतं की आता काहीतरी आपल्याला करावं लागतंय आणि मग अडचणी यायला लागतात, अडचणीला फेस करावं लागतं, अशा वेळी मात्र तुम्ही पळपुटेपणा करता आणि स्वतःला संपवून घेऊन तुम्हाला वाटतं की सगळं काही संपलं. बरं मला एक सांगा, तुम्हाला लहानाचं मोठं करत असताना वडिलांना किती प्रॉब्लेम्स आले असतील तुमच्या आयुष्यामध्ये? त्यांनी किती अडचणींना फेस केलं असेल? त्यांनी जर कदाचित असा विचार केला असता तर तुमचं तरी अस्तित्व असतं का? नमस्कार, मी रोहित पाटील. मी मेंटली खूप स्टेबल आहे आणि म्हणूनच एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी तुमच्यासमोर बसलो आहे. त्याचं कारण असं की आत्तापर्यंत कमीत कमी 1000 वेळा अशी सिच्युएशन माझ्या आयुष्यात क्रिएट झाली असेल किंवा तयार झाली असेल की एखादा नॉर्मल पर्सन असेल तर त्याला वाटलं असतं की आता आपण स्वतःला संपवून घ्यावं आणि आपण आता स्वतःचा जीव द्यावा. पण मी दिला नाही, कारण मी मेंटली खूप स्टेबल आहे आणि म्हणूनच कदाचित मी तुमच्यासमोर बसलो आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की न्यूजमध्ये एक बातमी आली की एका मुलीने सोशल मीडियावरचे फॉलोअर्स कमी झाले म्हणून स्वतःला संपवून घेतलं. या रिलेटेडच एक माझा किस्सा सांगतो. 17 जानेवारीला माझ्यासुद्धा इंस्टाग्राम अकाउंटला स्ट्राईक बसला होता आणि त्याच्यानंतर नॉन फॉलोअर्स लोकांना माझं अकाउंट दिसत नव्हतं, रिकमेंडेड होत नव्हतं, सजेशनमध्ये जात नव्हतं किंवा सर्च करून सुद्धा माझी आय डी सापडत नव्हती. साधारणतः 91 दिवस माझं अकाउंट बॅन होतं आणि त्या 91 दिवसामध्ये माझ्या अकाउंटवरती असणाऱ्या कम्युनिटी गाईडलाईनच्या स्ट्राईकमुळे माझे जवळपास 13 ते 14,000 फॉलोअर्स कमी झाले होते. एक गोष्ट इथे लक्षात घ्या, मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सोशल मीडिया हा आयुष्याचा तुमचा एक भाग आहे, त्याला तुमचं आयुष्य नका बनवू. मी 2-3 तुम्हाला घटना सांगेन, त्याच्यानंतर तुम्ही आयुष्यात कधीही आत्महत्या करण्याचा विचारसुद्धा करणार नाही. माझं प्रामाणिकपणे मत आहे की जी लोक आत्महत्या करतात, ज्या लोकांच्या डोक्यामध्ये आत्महत्या करण्यासारखा विचार येतो, ती लोक खरंच पळपुटे असतात, खरंच पळपुटे असतात आणि हे मी सिद्ध करून दाखवेन. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलीही जबाबदारी नको असते, कुठल्याही अडचणी नको असतात. त्यांना आपलं आयुष्य असं सहजरित्या गेलं पाहिजे असं वाटत असतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे सुख आहे तिथे दुःख आहे, जिथे चांगलं आहे तिथे वाईट आहे. आणि कदाचित चांगलं आहे म्हणूनच वाईटाला किंमत आहे आणि वाईट आहे म्हणूनच चांगल्याला किंमत आहे. आयुष्यामध्ये कुणाचंच, या जगामध्ये कुणाचंच आयुष्य हे एका ग्राफमध्ये नसतं. प्रत्येकाच्या लाईफमध्ये अप डाऊन्स असतात. मग तुम्ही कुणाचंही उदाहरण घ्या, कुणाचंही उदाहरण घ्या. 1665 साली छत्रपती शिवाजी महाराजांना मिर्झाराजे जयसिंगाबरोबर तह करावा लागला, तेव्हा स्वराज्यातील 35 मधील 23 किल्ले द्यावे लागले होते. आता विचार करा, त्या माणसावरती संपूर्ण स्वराज्याची जबाबदारी होती, स्वराज्यामध्ये फक्त 12 किल्ले. तो माणूस किती मेंटली स्टेबल असेल? आणि त्यानंतर बरोबर 9 वर्षांनी स्वतःचा राज्याभिषेक राजांनी करून घेतला, तेव्हा स्वराज्यामध्ये किल्ल्यांची संख्या होती 362 पेक्षा जास्त. किती वेळा त्या माणसाने आत्महत्या करायला हवी होती? महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, या लोकांना किती त्रास झालाय माहिती आहे तुम्हाला? सावित्रीबाई फुलेंना किती त्रास झालाय? त्या लोकांनी जर त्यावेळी जर या परिस्थितीला घाबरून जर स्वतःला संपवून घेतलं असतं तर कदाचित आज त्यांची नावं तरी आपल्या लक्षामध्ये असती का? म्हणूनच मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं की जी लोक आत्महत्या करतात किंवा ज्यांच्या डोक्यामध्ये आत्महत्येसारखा विचार येतो ती लोक खरंच पळपुटे असतात. म्हणजे बघा ना, तुम्हाला जोपर्यंत चांगलं काय वाईट काही समजत नाही तोपर्यंत तुमच्या आई वडिलांनी तुमची परवरिश करायची. कुटुंबाची तुमच्या खांद्यावरती जबाबदारी नसते, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नसतं, आर्थिक गोष्टींचं टेन्शन नसतं. म्हणजे तुम्ही 22-23 वर्षाचे होईपर्यंत निवांत जगायचं. आणि जेव्हा तुमच्यावरती कुटुंबाची जबाबदारी पडते, जेव्हा आता कळतं की आता काहीतरी आपल्याला करावं लागतंय आणि मग अडचणी यायला लागतात, अडचणीला फेस करावं लागतं, अशा वेळी मात्र तुम्ही पळपुटेपणा करता आणि स्वतःला संपवून घेऊन तुम्हाला वाटतं की सगळं काही संपलं. पण तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाचं काय? बरं मला एक सांगा, तुम्हाला लहानाचं मोठं करत असताना वडिलांना किती प्रॉब्लेम्स आले असतील तुमच्या आयुष्यामध्ये? त्यांनी किती अडचणींना फेस केलं असेल? त्यांनी जर कदाचित असा विचार केला असता
तर तुमचं तरी अस्तित्व असतं का? मी माझं उदाहरण देतोय. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना माझे जे कोणी जवळचे मित्र आहेत त्यांना आवर्जून माझ्या माघारी विचारा. महाराष्ट्रात पहिला येशील असं मला म्हणतो ते महाराष्ट्रात पहिला येशील तितका अभ्याससुद्धा होता माझा. मला आज स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बंद करून जवळपास 4 वर्ष होत आली. 4 वर्ष. आजही मला बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षामध्ये आहेत. मग जो मुलगा महाराष्ट्रामध्ये पहिला येऊ शकतो, जो एवढा डिझर्विंग होता, त्याला अपयश आलं, जो तुमच्यासमोर बसतोय, तुम्हाला काहीतरी 4 गोष्टी सांगतोय, मग मी स्वतःला संपून घ्यायला पाहिजे होतं का? मला एखाद्या क्षेत्रामध्ये अपयश आलं म्हणून? कारण मला एकच गोष्ट माहिती होती की स्पर्धा परीक्षा हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे माझं आयुष्य नाही आहे. कळतंय का मी काय म्हणतोय ते? तात्पुरत्या अडचणीवरती काढलेलं परमनंट सोल्युशन म्हणजे आत्महत्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, जे प्रश्न तेव्हाच तयार होतो जेव्हा त्याचं उत्तर तयार असतं. प्रॉब्लेम तेव्हाच तयार होतो जेव्हा त्याचं सोल्युशन तयार असतं. म्हणजे बघा ना, एखाद्या 100 मार्कांचा पेपर असतो, त्या पेपरमधले सगळेच प्रश्न आपण सोडवतो का हो? का सोडवत नाही? कारण काही प्रश्नांचा आपला अभ्यास नसतो आणि काही प्रश्न आउट ऑफ सिलेबस असतात. कळतंय का मला काय म्हणायचं आहे ते? महाराष्ट्रामध्ये जो पहिला येतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये त्यालासुद्धा 50-55% मार्क्स पडतात. त्यालासुद्धा 40-45% प्रश्न सोडवता येत नाहीत. याचा अर्थ समजून घ्या. याचा अर्थ असा होतो की आयुष्य जगत असताना आयुष्यामध्ये जेवढे जेवढे तुमच्या प्रॉब्लेम उद्भवतात ते प्रत्येक प्रॉब्लेम सोडवत बसायचं नसतं. कारण काही प्रश्न हे सोडवून सुटत असतात तर काही सोडून दिल्याने सुटतात. मग कुठले प्रश्न सोडवत बसायचे, कुठले प्रॉब्लेम सोडवत बसायचे आणि कुठले सोडून द्यायचे हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे. कळतंय का मी काय म्हणतोय ते? आणि मी परत एकदा तुम्हाला सांगतोय की आत्महत्या करणं म्हणजे जबाबदारी झटकणं. खरंच ती लोक पळपुटे असतात. कुणाकुणाचं उदाहरण देऊ तुम्हाला? कुणाकुणाचं उदाहरण देऊ? या भूतलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या फेजमधून जावं लागलंय. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहेत. आज अंबानीसारखा माणूस देशामध्ये सर्वात श्रीमंत आहे. तुम्हाला वाटतं तो सुखाने झोपत असेल? त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे की ही श्रीमंती आपल्याला टिकवली पाहिजे. तो शांतसुद्धा नाही आहे. रोज नवीन नवीन काहीतरी प्रोजेक्ट लॉन्च करतो, कारण त्याला वाटतं की आपण आता भारतामध्ये श्रीमंत आहोत, आपल्याला जगामध्ये सर्वात श्रीमंत व्हायचं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, जो माणूस मेंटली खूप स्टेबल असतो ना, तो कधीच आत्महत्येसारखा विचार करत नाही. आणि मेंटली स्टेबल माणूस तेव्हाच होतो जेव्हा माणूस अनेक अडचणीतून सफर करून पुढे गेलेला असतो. मी हा व्हिडिओ बनवण्याचं खरं कारण तुम्हाला आज सांगतो. मी एक सर्वे बघितला. भारतामध्ये सर्वात जास्त आत्महत्या टीन एजमध्ये होण्याचं प्रमाण हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि आत्महत्येचे कारणं काय माहीत आहेत? पोरगीनं धोका दिला, स्टॉक मार्केटमध्ये पैसे बुडाले, किंवा आईवडील रागाने बोलले, किंवा परीक्षेमध्ये आम्ही नापास झालो. अरे हे काय प्रॉब्लेम्स आहेत? याला तुम्ही अडचणी म्हणता? कोट्यावधी रुपयांचं कर्ज असतं माणसांच्या डोक्यावरती, कोट्यावधी रुपयांचं. एकदा होंडा कंपनीचा जो मालक आहे ना, त्या मालकाचे एकदा आत्मचरित्र वाचा, तुम्हाला समजून जाईल. ते आत्मचरित्र वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की अरे आपले प्रॉब्लेम काहीच नाही आहेत. यासाठीच मी छत्रपती शिवाजी महाराजांचं पण उदाहरण तुम्हाला दिलं. माणसांची नावं अशीच होत नसतात. खूप काहीतरी मोठं आयुष्यामध्ये करावं लागतं, खूप काहीतरी महान कार्य करावं लागतं. आणि ते महान कार्य करत असताना तेवढ्या अडचणी पण आयुष्यामध्ये येत असतात. त्या अडचणींवरती मात करतच आपल्याला पुढे जायचं असतं. तुम्ही अशा छोट्या मोठ्या गोष्टीला किंवा छोट्या मोठ्या कारणामुळे जर स्वतःला संपून घ्यायला लागलात ना, तर किड्या मुंग्यासारखी माणसं मरतात, किड्या मुंग्यासारखी रोज देशामध्ये. कोण तुम्हाला लक्षात ठेवणार आहे? माणसाचा जन्म हा खूप नशिबाने मिळतो, खूप पुण्याने मिळतो. तो जन्म कुठेतरी सार्थकी लावण्याचा प्रयत्न करा. नाही म्हणत मी तुम्हाला जगाने ओळखावं, तुम्हाला देशाने ओळखावं, राज्याने ओळखावं, जिल्हा तालुका पण जाऊ दे. ॲटलिस्ट असं काहीतरी करा की जेणेकरून तुमच्या गावामध्ये तरी 1-2 पिढ्या तुमचं नाव राहील. मी म्हणतोय राहू दे गाव, निदान भावकीमध्ये तरी, निदान तुमच्या घराच्या तरी 2-3 पिढ्यांमध्ये तुमचं नाव राहील. उद्या तुमचा एखादा नातू एखादा परतून म्हणेल की अरे आमचे आजोबा असे होते, आमचे पणजोबा असे होते की त्यांनी असं असं करून गेले म्हणून. कुठल्या तरी क्षुल्लक गोष्टीला हे करायचं आणि आत्महत्या करायची. आणि काय रे, पोरींच्या नादामध्ये मुलं आत्महत्या करतायत. पोरगीसाठी आत्महत्या. जो तुमच्यासमोर बसलाय ना, त्याला पण कधी काही कोणीतरी आवडत होतं. त्याने जर काही त्याचं बरं वाईट करून घेतलं असतं तर आज तुमच्यासमोर तो नसता. मान्य आहे की माणूस थोडासा भावनिक असतो, इमोशनल अटॅचमेंट असते आणि त्रास होणं स्वाभाविकच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रीकृष्णसुद्धा हेच सांगतात की ज्याला पुढे जायचं असतं त्याने भावनेमध्ये गुंतायचं नसतं. माणूस भूतकाळामध्ये रमतो. तुम्ही ऑब्झर्वेशन करून बघा किंवा स्वतःला सुद्धा प्रश्न विचारून बघा. आपण दिवसभरामध्ये
10 ते 15% आपण फक्त प्रेझेंटमध्ये जगत असतो. फक्त 10 ते 15%. 20-25% आपण फ्युचरचा विचार करतो आणि जवळपास 50 ते 60% आपण भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करत असतो. ज्या गोष्टी कधीच बदलणार नसतात, कुठल्याही किमतीवरती बदलणार नसतात, अशा गोष्टींचा आपण विचार करत बसतो. बेटर हेच राहील की भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींचा कधीच विचार करू नका. फ्युचरचे प्लॅनिंग्स करा. प्लॅनिंग करणं कधी कधी चांगलं असतं, कारण नियोजनाशिवाय कुठलीही गोष्ट यशस्वी होत नाही. आणि प्रेझेंटमध्ये जगायला शिका. आत्महत्या करणारे पळपुटे लोक असतात, कर्तृत्वशून्य लोक असतात, भित्रे लोक असतात. त्यामुळे असा विचार अजिबात डोक्यात आणू नका. आणि जर असा विचार आलाच तर एक फक्त मला मेसेज करा. मान्य करतो की माझ्याकडून तुम्हाला वेळेत रिप्लाय मिळत नाही, काय करणार, हजारो मेसेज येतात तुमचे. पण माझ्या 2 शब्दांनी जर तुमच्या आयुष्यामध्ये जर फरक पडणार असेल तर नक्की तुम्ही मेसेज करा. मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. थँक्यू.